नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण YouTube चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022 च्या पीक संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हे 13 जिल्हे कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केले जाणार आहे व हेक्टरी किती रुपये वाटप केले जाणार आहे, कोण्या पिकासाठी केलं जाणार आहे, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75% पीक विमा, गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिली महत्त्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये 16 जिल्ह्यामध्ये काम पाहिलं होतं, परंतु 16 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त त्या 16 जिल्ह्यातील 3 जिल्हे सोडून फक्त 13 जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे। त्यामध्ये मित्रांनो, सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2022 चा शेतकऱ्यांना पीक विमा 25% अग्रिम म्हणून प्राप्त झाला, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नाही। पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाअंती जे काही शेतकरी पात्र झाले होते जळगाव जिल्ह्यातील, त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकरी पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार उर्वरित 75% पीक विम्यासाठी गेल्या वर्षीच्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर नंदुरबार जिल्हा, याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं जे काही अंतिम आणेवारी जी होती ती 50 पैशापेक्षा कमी आलेली होती। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जे काही पोस्ट हार्वेस्टचा डाटा आहे, पीक कापणी प्रयोगाअंती जे काही अहवाल आहे ते सादर झालेला आहे आणि सादर होऊन शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता। त्यामुळे आता या पीक विम्याचं वितरण यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा जिल्हा सातारा व भंडारा आणि पालघर या 3 जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी 25% अग्रिम पासून वंचित होते। त्यामुळे त्यांना आता 25% अग्रिम व उर्वरित जे काय त्यांचा पीक विमा मंजूर आहे हा एकत्र त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेल्या वर्षी जे काही 25% अग्रिमची अधिसूचना काढली होती, त्या 25% अग्रिमच्या अधिसूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून 25% अग्रिम पूर्णपणे वितरण केलं, परंतु पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार जे काही उर्वरित 78 महसूल मंडळातील शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे आता कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा किंवा सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांवर दडपण, त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा कोर्टाचा लागलेला निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने, या सर्व कारणास्तव या विमा कंपनीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 78 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटावा लागत आहे आणि याचं वितरण सुरू सुद्धा झालेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना उर्वरित विम्याचं सुद्धा वितरण हे सुरू झालेलं आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील जे काही याचिका टाकण्यात आलेली होती शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोर्टामध्ये, आणि कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांना 284 कोटी रुपयांचा पीक विमा मिळालेला आहे। आणि ही जी काही न्यायालयीन लढाई शेतकऱ्यांच्या बाजूने जिंकली, शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 284 कोटी रुपयांच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। लातूर जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 56 ते 58 महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। याच्या व्यतिरिक्त वाशिम जिल्ह्यातील 37 महसूल मंडळाचा जे काही डाटा आहे, 50 पैशापेक्षा कमी अंतिम आणेवारी आणि पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार 37 महसूल मंडळातील शेतकरी वाशिम जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा 62 महसूल मंडळातील हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। एकंदरीत मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, यवतमाळ, सातारा, भंडारा, पालघर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, याचबरोबर धाराशिव, लातूर, वाशिम व सोलापूर या 13 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाला या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, आता हे संपूर्ण जे काही वितरण आहे शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजे आधार लिंक, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जे तुम्ही गेल्या वर्षी विमा कंपनीला पासबुक दिलेलं होतं त्याच्यावर न येता, किंवा ते जर तुमच्या आधारला लिंक असेल तर त्याच्यावर येऊ शकतो, परंतु तुमच्या आधार कार्डला जे कोणतं खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये तुमचे हे पैसे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022 च्या पीक विम्या संदर्भात
एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।